सुप्रभात सज्जन श्रोते हो. आत्मोपनिषद ग्रंथ दर्शन साक्षात्कार तत्वज्ञान पाद पान 238 त्यावरती सत्संग म्हणजे काय सांगितलेलं आहे. सत्संग म्हणजे काय, याचं चिंतनात असताना जाणवलेलं दर्शन, चिंतनामध्ये जाणीवेमध्ये झालेलं सत्संग, या शब्दाचं दर्शन किंवा सत्संग म्हणजे प्रत्यक्ष काय, याचा जो साक्षात्कार चिंतनामध्ये जाणवलेला आहे तो इथे सांगण्याचा प्रयत्न करत आहे. सत्संग ऐका, आपण नेहमी सत्संग सत्संग असे म्हणत असतो, सत्संगाचा उद्घोष करीत असतो. आपण कधी शोध घेण्यास उत्सुक असतो काय, की सत्संग म्हणजे नेमके असते तरी काय. सत म्हणजे असणे, सतत असतात ते संत, सतत असते ते सत. आपणाला सतत असणे, केवळ सातत्याने असण्याचा लाभ आजवर कधी झाला आहे काय. केवळ असणेपणी असणे म्हणजे सत्संग, केवळ असणेपणी असणे म्हणजे सत्संग. मात्र असणेपणी काय असणे हा प्रश्न निरर्थक आहे. एकच चैतन्य अनेक रूपे घेते, मात्र रूपे गेली तरी चैतन्य त्याच्या 100% म्हणजे 100% विशुद्धतेने केवळ असणेपणी असतेच असते. जाते येते दिसते भासते ते असत, मात्र न दिसताही सतत असते. न दिसताही इतर सारे दिसणे, ऐकणे, गंध घेणे एवंच साऱ्या क्रिया ज्यामुळे होतात तेच एकमेवाद्वितीय सत होय. एकमेवाद्वितीय म्हणजे एकम एव द्वितीयम नास्ति, केवळ एक आणि एकच, दुसरं नाही असं सत्य म्हणजे केवळ सातत्याने असणे. तेव्हा आपण डॉक्टर, वकील, इंजिनियर, प्राध्यापक, पंतप्रधान, मंत्री, बाप, आई, लेक इतकेच काय तर व्याख्येत सांगता येणार नाही, वर्णन शक्य नाही, पण निश्चितच शुद्ध जाणीवेने आहोत इतकेच असू शकण्याचा लाभ घेऊ शकतो काय. एखादा म्हणतो मी डॉक्टर आहे, एखादा म्हणतो मी वकील आहे, एखादा म्हणतो मी इंजिनियर आहे. हा त्याचा अर्थ नव्हे. असणे म्हणजे आपण निरुपाधिक असणे. आपण डॉक्टर आहोत, वकील आहोत, इंजिनियर आहोत, व्यापारी आहोत, उद्योगपती आहोत, पंतप्रधान आहोत, मंत्री आहोत, आई आहोत, बाप आहोत, नर आहोत, नारी आहोत, असं असण्याला काहीही विरोध नाही. फक्त आहोत, फक्त असण्याची जाणीव जर आपणाला कायमस्वरूपी घेता आली तर त्याला सत्संग म्हणजे सतत असण्याचा संग, सतत असण्याबरोबरची मैत्री, सतत असण्याबरोबरची दोस्ती म्हणजे केवळ आणि केवळ आपण आपल्या असणेपणाबरोबर असणे. आपण अमुक तमुक आहोत म्हटलं की आपल्या असणेपणाला अमुक तमुक नावाची उपाधी म्हणजे डाग लागतो. तेव्हा एखादा माणूस म्हणेल मी डॉक्टर आहे तर त्याला सत्संग कळलेला नाही. मी आहे आणि माझ्या असण्याबरोबर मी सतत आहे आहे आहे, या जाणीवेला सत्संग म्हणतात. आपल्या केवळ चैतन्यमय अस्तित्वाबरोबर चैतन्य रूप होऊन राहणे. आपण चैतन्याबरोबर चैतन्य विलीन होऊन चैतन्यच राहणे. जसं म्हणतात उजेडी राहिले उजेड होऊनी, तसं असणेपणी राहिलो असणेपण होऊनी. अशी जेव्हा आपली जाणीव कायमस्वरूपी स्थिर होते तेव्हा आपण केवळ आणि केवळ सत्संगात असतो. म्हणजे सतत जे सत्य रूपाने आहे त्याच्या संघात आपण जर असू तर केवळ आणि केवळ असणेपणात आपण कायमस्वरूपी असणं यालाच सत्संग म्हणतात. तर म्हणून परत ऐका, तेव्हा आपण डॉक्टर, वकील, इंजिनियर, प्राध्यापक, पंतप्रधान, मंत्री, बाप, आई, लेक इतकेच काय तर व्याख्येत सांगता येणार नाही, वर्णन शक्य नाही, पण निश्चितच शुद्ध जाणीवेने आहोत इतकेच असू शकण्याचा लाभ घेऊ शकतो काय. म्हणजे कोणत्याही उपाधीने कोणत्याही विशेषणाने सांगता न येता केवळ आपल्या शुद्ध चैतन्य रूप असण्याने असणे आणि चैतन्य रूप असण्याच्या
जाणीवेत चैतन्य रूप होऊन राहणे, असं चैतन्यात उरलो चैतन्य होऊनी अशी जाणीव जो सतत घेऊ शकतो त्यालाच म्हणायचे की तो किंवा असा माणूस सतत असण्याच्या म्हणजे सतत सत्संगाच्या सन्निध आहे. सतत सत्संगाच्या सन्निध म्हणजे जवळ आहे व सतत सत्संगात आहे. म्हणजे जो माणूस केवळ असणेपणी असतो, कोणतीही बिरुदावली कोणतंही विशेषण न मिळवता जो माणूस सतत आपल्या चैतन्य पूर्ण चैतन्य प्रवाहात चैतन्य होऊन राहतो, चैतन्य पूर्ण चैतन्य प्रवाहात चैतन्य होऊन जो माणूस राहतो तोच खऱ्या अर्थाने सत्यत्वाने सत्य म्हणून सत्यार्थाने कैवल्यात म्हणजेच सत्संगात असतो. हे नीट समजून घ्या. याचे उत्तर होय असेल म्हणजे आपण सत्संगात आहो, याचे उत्तर होय असेल तर चिंतनात राहा, अनुभूती घ्या. तीच असेल सत परमेश्वराची ब्रह्माची अनुभूती. या अनुभूतीमध्ये काल स्थल देह आकार गुण काही नसते, केवळ असणे अखंडत्व अद्वैत असते. मात्र अशा असण्याचा उच्चारही न करता अंतरंगातून हा असा शुद्ध विशुद्ध असण्याचा भाव पाजरू द्या. म्हणजे आपण जेव्हा असणेपणात केवळ असतो, तो असणेपणात केवळ असताना त्या असणेपणाची जाणीव घेत 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 जो हृदयामध्ये आनंद पाझरतो त्याचा फक्त अनुभव घ्या, त्याचे उच्चारण करू नका. कुठल्याही असणेपणाचा जर आपण उच्चार केला तर त्या असणेपणाला शब्दरूपी कवच लाभलं की त्या असणेपणाला न्यून निर्माण होतं. म्हणून असणेपणाचा आनंद हा अवर्णनीय आहे आणि जर असणेपणाचा आनंद अवर्णनीय असेल तर आपण केवळ आपल्या असणेपणी असणे याखेरीज कोणत्याही तऱ्हेचा शब्द बोलता येणार नाही. आणि जर केवळ आपल्या असणेपणात असणे म्हणजे सत्संग हे जर आपणाला कळलं तर आपण केवळ असणेपणात असू आणि तेही शब्द सुद्धा न बोलता म्हणजे विना शब्द विना हुंकार पूर्ण मौनात असणेपणात असण्याचा जर प्रत्यक्ष अनुभव आपण घेऊ शकलो तर तोच खरा खुरा अपरोक्ष सत्संग होय. तोच खरा खुरा ज्याला डायरेक्ट सत्संग म्हणतात तो हाच सत्संग. म्हणून केवळ असणे अखंडत्व अद्वैत यामध्ये असणे यालाच सत्संग म्हणतात. मात्र अशा असण्याचा उच्चारही न करता अंतरंगातून असा हा शुद्ध विशुद्ध असण्याचा भाव पाजरू द्या. अशा असणेपणाचा उच्चारही न करता अंतरंगातून हा असा शुद्ध विशुद्ध असण्याचा भाव पाजरू द्या. मौनात असा निशब्दतेत असा, मौनात असा निशब्दतेत असा. ते आहेच आहे, ते आहेच आहे म्हणजे ज्याला द दॅट म्हणतात, परमसत्य म्हणतात, ब्रह्म म्हणतात, ते आहेच आहे. निश्चितच त्याचा लाभ होतो. सत्संग म्हणून सारांश सत्संग म्हणजे शब्दे विन संवादणे परमशांत मौनी स्पंदने असते. म्हणून सत्संग म्हणजे पुन्हा जर एकदा शब्दात सांगायचं झालं तर शब्दे विन संवादणे परमशांत मौनी स्पंदने. शब्द न बोलता परमशांत मौनामध्ये जे आपले स्पंद चालू असतात त्यालाच सत्संगाचे स्पंद, त्यालाच सत्संगाची हालचाल, त्यालाच केवळ असणेपणाची हालचाल म्हणतात. म्हणून केवळ असणेपणाची हालचाल म्हणजे दुसरं तिसरं काही नसून पूर्ण मौनामध्ये आपलं जे असणेपण आहे ते प्राणांच्या आवागमनाबरोबर कसं स्पंदित होतं ते केवळ आणि केवळ निशब्दतेत ते स्पंद शांतपणे अनुभवणे म्हणजेच आपण आपल्या असणेपणाबरोबर असणे आणि यालाच सत्संग म्हणतात. निश्चितच त्याचा लाभ होतो, निश्चितच त्याचा लाभ होतो. सत्संग शब्दे विन संवादणे परमशांत मौनी स्पंदने असते.
मात्र हे असे कोण असते, मात्र हे असे कोण असते, याचं उत्तर देता येत नाही. असा जो कोण असतो तो सत्संगात असतो. असा जो कोणी मौनामध्ये केवळ आपल्या स्नेहपणाचे स्पंद सातत्याने अनुभवत असतो, असा माणूस कायम सत्संगात असतो. असा कोण असतो हे नेमकेपणे सांगता येणार नाही, परंतु असे असणे म्हणजे काय हे सांगून झाले. आणि असे असणे हे जे सांगून झाले ते तसे असणे, मौन शांतीत अनुभवणे म्हणजेच सत्संगी किंवा म्हणजेच सत्संगाचा लाभ. मात्र हे असे कोण असते, हे असणे पण कुणाचे असते, कुणाला जाणवते, याची उत्तरे या केवळ असणेपणातच आपोआप मिळतील. म्हणजे आपण असं शांत निवांत स्पंदाच्या जाणीवेमध्ये असू, तर हे स्पंद येतात कुठून, त्या स्पंदात असतो कोण, या जाणीवेत असतो कोण, त्याला सत्संग म्हणतो कोण, सत्संगाचा लाभ होतो कोणाला, याची उत्तर केवळ आणि केवळ जर आपण शब्दविण संवादने परमशांत मौनी स्पंदने अशा भावात असू, तर याची उत्तरे आपली आपणाला निश्चितच मिळतात. आणि आपली आपणाला जेव्हा याची नेमकी उत्तरे मिळतात, तेव्हा खऱ्या अर्थाने आपण सत्संगी आहोत याचा आपल्याला बोध होतो. म्हणून सत्संग म्हणजे खऱ्या अर्थाने ज्याने त्याने आपल्या प्राणस्पंदन रूपी कैवल्यामध्ये केवळ असण्यामध्ये मी माझेपणाचा लय साधू नसणे, म्हणजे मी माझेपणाचे केंद्र ज्याने आपल्या प्राणस्पंदन रूपी केवळ असणेपणाच्या प्रवाहात विरघळवून टाकले, आणि हा विरघळवून टाकल्यानंतरचा जो अनुभव येतो त्या अनुभवाला सत्संग म्हणतात. तो अनुभव शब्दात वर्णिता येत नाही, तो अनुभव ज्याचा त्याने घ्यायचा असतो. अशा अर्थी आपण सत्संगी आहात का, किंवा आपण सत्संगी आहो का, याचा विचार ज्याचा त्याने करावा. आणि सत्संगाचा लाभ व्हायचा असेल तर मी माझे पण नष्ट होऊन केवळ आपल्या स्पंदरूपी अस्तित्वामध्ये केवळ स्पंदित कैवल्यामध्ये आपण असू, तर याचा लाभ निश्चितच प्रत्येकाला होऊ शकतो. अस्तु. धन्यवाद. शुभ दिन. सुप्रभात.